मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेने ऑफिशियल ट्विटर तसेच इंस्टाग्रामवरून व्हिडिओ पोस्ट केला आहे. आता सर्व शंका दूर झालेल्या आहेत. महिलांसाठी खूप मोठी आनंदाची बातमी. मुख्यमंत्री म्हणाले की ताई, आता कुठलीही तुला चिंता करायची गरज नाही. महिन्याला 1500, वर्षाला 18,000 हे तुम्हाला मिळणार. त्याची काय मुख्यमंत्री बोलले ते आपण जाणून घेऊन त्यानंतर बदल जे 5 झालेले आहेत ते सुद्धा जाणून आपण व्हिडिओमध्ये घेणार आहोत. हा व्हिडिओ जर तुम्ही फॉर्म भरलेला असेल किंवा तुम्हाला भरायचा असेल तर दोन्ही केसमध्ये खूप महत्त्वाचा आहे. कारण की कदाचित असं होईल की बाकीच्यांना पैसे येतील पण तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे हा व्हिडिओ नक्कीच लक्षपूर्वक पाहत राहा. सगळ्यात आधी पाहूयात आपण मुख्यमंत्री काय म्हणाले आहेत याविषयी. राज्यातील समस्त माझ्या बहिणींना माझा नमस्कार. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरू केली आहे. तरुण प्रतिसादही चांगला मिळतोय, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. महिलांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचं त्या ठिकाणी आभार देखील मानलेले आहे. पण त्यानंतर त्यांनी बहिणींसाठी एक खूप मोठी त्या ठिकाणी घोषणा देखील केलेली आहे. ती घोषणा इतकी जबरदस्त आहे की ती ऐकून प्रत्येक महिलेला आता आनंद होणार आहे. ताई, कुणालाही किती विरोधात बोलू दे, तू काळजी करू नकोस. राज्यातलं महायुती सरकार तुझ्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. पण आता अर्जही भरायची गरज नाही, कारण की केंद्र शासनाने विशेष म्हणजे त्यांनी शासनाचा नवा निर्णय आपल्या ट्विटर खात्यावर अपलोड केलेला आहे. या निर्णयात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी करण्यात आलेल्या बदलांची माहिती दिलेली आहे. हे बदल खूप जबरदस्त आहेत, खूप चांगले आहेत आणि ज्यामध्ये महिलांचं अगदी म्हणजे आनंदाचं वातावरण आहे. आता हा फॉर्म भरणं अतिशय सोपं होणार आहे. पूर्ण जी प्रक्रिया आहे ती अतिशय सुलभ होण्यासाठी ह्या काही बदल करण्यात आलेले आहे. खूप महत्त्वाचे हे बदल असणार आहेत. तुम्ही फॉर्म भरला असेल किंवा भरायचा असेल, कागदपत्राच्या बाबतीत शंका असतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. हा व्हिडिओ जर व्यवस्थित बघितला, सर्व गोष्टी लक्षात घेतल्या तर तुमचा फॉर्म हा भरला जाईल. तुम्हाला कुठली अडचण येणार नाही. नाहीतर दुसऱ्यांना पैसे येतील पण तुम्हाला पैसे येणार नाही. त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहा. आता कोणते नियम बदललेत, पण त्याआधी सगळ्यात आधी ही योजना 31 ऑगस्टपर्यंतचा फॉर्म भरता येणार. हा नियम पूर्वी होताच. पण पात्र असणाऱ्या महिलांना 1500 रुपये आर्थिक मदत देण्यात येणार. दरम्यान महिलांना अर्ज भरणे सुलभ व्हावे, राज्य सरकारने अनेक वेळा याच्या अटी शर्ती बदलल्या. असे असताना सरकारनं आता नुकताच एक नवा GR काढला आहे, नवीन शासन निर्णय काढला. या निर्णयाअंतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये 4 ते 5 असे मोठे बदल करण्यात आलेले आहे, जे जाणून घेणं गरजेचं आहे. या बदलांमुळे, आत्ताच केलेल्या या बदलांमुळे महाराष्ट्रात खूप आनंदाचं वातावरण आहे. महिलांमध्ये आनंद आहे. आता पुढे मागे अटी नव्हत्या पण आताही भरपूर अटी आता काढून टाकण्यात आल्या. GRमध्ये आपल्याला जवळपास 12 जे आहेत ते सिरियल नंबर वाईज आपण माहिती घेऊ. काय नेमकं त्याच्यामध्ये आलेलं आहे ते एकदा पाहू. आणि यामध्ये अजूनही एक सांगितलं आले की एक चूक तुम्ही जर यामध्ये केली तर सगळं बरोबर असताना देखील तुमचे पैसे येणार नाही. त्यामुळे यात एक अशी चूक तुम्हाला जी निक्षून टाळायची आहे ती बऱ्याचशा महिलांकडून होऊ शकते. ती चूक देखील यामध्ये आपण व्हिडिओच्या शेवटच्या भागात सांगणार आहे. पूर्ण व्हिडिओ पाहिला पण शेवटचा भाग जर बघितला नाही तर माझ्या मते हा व्हिडिओ पाहून काहीच उपयोग नाही. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिला जो याच्यामध्ये शासन निर्णयामध्ये सांगण्यात आलेला आहे की कुटुंब म्हणजे कुटुंबाची व्याख्या काय. आता भरपूर लोक विचारतात आमच्या कुटुंबात इतक्या महिला आहेत, तितक्या महिला आहे, मग कुटुंब म्हणजे काय. तर कुटुंबाची व्याख्या GR नुसार आहे असं आहे. कुटुंब याचा अर्थ पती पत्नी आणि त्यांची अविवाहित मुले किंवा मुली, ही कुटुंबाची व्याख्या आहे. दुसरा याच्यामध्ये जो बदल शासन निर्णयात सांगितण्यात आलेला आहे, ज्या नवविवाहित महिला आहे तर त्यांच्या बाबतीत तिचं नाव रेशन कार्डावर लगेच लावणं शक्य होत नाही. बऱ्याच वेळा महिलेचं नाव रेशन कार्डावर नसतं तर त्यावेळेस विवाह नोंदणी प्रमाणपत्र असणाऱ्या अशा नवविवाहित महिलेचं पतीचं रेशन कार्ड हाच उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे. ज्या महिलांचं रेशन कार्डमध्ये नाव नाही आहे, नाव जोडण्यात आलेलं नाही, त्या महिलांचा पतीचं रेशन कार्ड हाच त्यांचा उत्पन्नाचा दाखला ग्राह्य धरण्यात येणार आहे. रेशन कार्डसाठी धावाधाव आता करण्याची गरज नाही. तिसरा सगळ्यात महत्त्वाचा जो विषय आहे, परराज्यातील महिला ज्या आहेत ज्यांचा जन्म परराज्यात झाला, ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल आणि त्या महिलेने महाराष्ट्रातील पुरुषाबरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत पतीचा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल. याशिवाय त्या महिलेच्या पतीचं 15 वर्षापूर्वीचं रेशन कार्ड किंवा 15 वर्षापूर्वीचं मतदान कार्ड हे देखील ग्राह्य धरण्यात येणार आहे. त्यामुळे ज्या बाहेरच्या महिला कर्नाटक, आंध्र, तमिळ, तेलुगू, बिहार, UP कुठल्याही महिला इथे राहत असतील पण येथील पुरुषाबरोबर लग्न केलं असेल तर त्या पुरुषाचे सर्व डॉक्युमेंट्स तिथे लागू होऊ शकतात. पण आता अर्जही भरायची गरज नाही, कारण की केंद्र शासनाने विविध शासकीय योजनांचे लाभ DBT प्रणालीद्वारे
देण्याची प्रक्रिया पूर्वीच केली आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही PM किसान, पोषण, MNRGEGS, PM संविधिनी, JSY, PMVY म्हणजे अशा कोणत्याही योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असाल तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अटी शर्तीनुसार तुम्ही जर पात्र ठरत असाल तर तुमची माहिती ऑलरेडी सरकारकडे आहे. मग त्यांचं KYC आधार ऑथेंटिकेशन पूर्वीच झालं आहे. मग ह्या जे काही लाभार्थी आहेत त्यांना आता अर्ज भरायची गरज नाही, त्यांना ऑनलाईन अर्ज भरायची आता गरज नाही. तर अशा पात्र लाभार्थ्यांनी फक्त एक त्या ठिकाणी ऑफलाईन अर्ज भरून द्यायचा आहे आणि त्यांना आपोआप त्या ठिकाणी हे येणार आहे. बँक खात्याच्या संदर्भात एक अशी चूक आहे जी जर तुम्ही केली तर योजनेचे पैसे बाकीच्यांना भेटतील पण तुम्हाला भेटणार नाही. पण बँक खात्याच्या संदर्भात या शासन निर्णयामध्ये एक महत्त्वाचा निर्णय, एक पॉईंट असा घेण्यात आला आहे जो म्हणजे आता सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिसचं बँक खातं आता ग्राह्य धरण्यात येणार आहे. पोस्ट ऑफिसचं खातं तुमचं असेल तर ते आता ग्राह्य धरण्यात येणार आहे. या व्यतिरिक्त एक महत्त्वाची चूक तुम्ही याच्यामध्ये अशी टाळायची आहे की आता कागदपत्रांच्या ज्या काही अटी शिथिल केलेल्या आहेत, जे आधीच लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी आता ऑफलाईनच अर्ज आहे, ऑनलाईन अर्ज भरण्याची गरज नाही आहे. त्याचबरोबर तुम्ही आता फक्त एक काळजी याच्यामध्ये अशी घ्यायची आहे की तुमचा अकाउंट नंबर, तुमची म्हणजे अशा बँक खात्याचा अकाउंट नंबर तुम्ही दिला पाहिजे की जिथं तुमचं आधार लिंकिंग ऑलरेडी झालेलं आहे. त्याचबरोबर अशी बँक द्यायची आहे की जिला IFSC कोड आहे, पोस्ट ऑफिसही चालते. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या बँकेचे डिटेल, तुमच्या बँकेचा IFSC कोड, तुमच्या बँकेचे बँक अकाउंट नंबर या सर्व गोष्टी व्यवस्थित भरायच्या आहे. कारण की जर ते चुकलं तर कदाचित एवढी फायदेशीर योजना असून देखील तुम्हाला पैसे त्या ठिकाणी येणार आहे. त्यामुळे बँक खात्याच्या संदर्भात एक ना एक डिटेल डबल चेक करून लिहिणं त्या ठिकाणी गरजेचं आहे, अशी त्या ठिकाणी सूचना देखील देण्यात आलेली आहे. अकाउंट नंबर आपला व्यवस्थित घेऊन त्या ठिकाणी लिहून देणं आवश्यक आहे. मुख्यमंत्र्यांनी केलेली जी घोषणा आहे तर ती देखील खूप त्या ठिकाणी महिलांना आनंददायी आता ठरणार आहे. आनंददायी अशी घोषणा केलेली आहे ज्याच्यामध्ये मुख्यमंत्री साहेब म्हणतात की ताई आता तुला घाबरायची गरज नाही, कोणी किती विरोधात बोलू दे, पण महिन्याला 1500, वर्षाला 1800 आता मिळणार आहे. प्रतिसाद पाहता, गर्दी पाहता त्या ठिकाणी जे अर्ज भरण्यामध्ये विलंब झाला असेल तर त्यासाठी आता मुदत वाढवून देण्यात आलेली आहे. ती तब्बल आता 31 ऑगस्ट त्या ठिकाणी असणार आहे. काय म्हणाले मुख्यमंत्री साहेब एकदा पाहाच. 1,500 रुपये म्हणजे वर्षाला 18,000 रुपये देण्याचा निर्णय तुझ्या या भावाने घेतला आहे. योजनेला मिळणारा प्रतिसाद पाहून आणि नाव नोंदणीसाठी झालेली गर्दी पाहून आम्ही अर्ज भरण्याची मुदत वाढवून 31 ऑगस्ट केली आहे. म्हणजे ज्या भगिनी 31 ऑगस्टला देखील नोंदणी करतील त्यांना देखील जुलै महिन्यापासून लाभ देण्यात येणार आहे.